Good morning, students. We have seen equations of motion in one dimension last year. आपण याआधी इक्वेशन्स ऑफ मोशन पाहिलेले आहेत. 3 इक्वेशन्स ऑफ मोशन पाहिलेले आहे आपण. तशाच प्रकारे या ठिकाणी आपण 2 डायमेन्शनल ज्यावेळेस मोशन कन्सिडर करतो कोणत्याही ऑब्जेक्टची, तेव्हा त्याचे सुद्धा इक्वेशन्स ऑफ मोशन आपल्याला काढता येतात. उदाहरणार्थ इथे जर आपण पाहिलं तर जर एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याची इनिशियल वेलॉसिटी u आहे, ज्यावेळेस टाइम t इक्वल टू 0 आहे. समजा यावेळेस टाइम होता t इक्वल टू 0. त्यानंतर तो ऑब्जेक्ट मूव्ह झाला आणि तो ऑब्जेक्ट मूव्ह होऊन u वेलॉसिटी असताना त्याची वेलॉसिटी चेंज झाली आणि ती एका पर्टिक्युलर t टाइम नंतर v एवढी झाली. म्हणजे इथे टाइम जो आहे तो t आहे, इकडे टाइम 0 होता, इथे टाइम t आहे आणि टाइम t त्यावेळेस आहे त्यावेळेस ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे ज्यावेळेस त्याची वेलॉसिटी v आहे. स्मॉल एस त्याचा डिस्प्लेसमेंट जर असेल तर आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आणि ॲव्हरेज वेलॉसिटी जी आहे ती किंवा इन्स्टंटेनियस किंवा ॲव्हरेज ॲक्सेलरेशन पहिल्यांदा पाहू आपण. त्यावरून आपल्याला पहिली इक्वेशन ऑफ मोशन मिळते. इन्स्टंटेनियस आणि ॲव्हरेज ॲक्सेलरेशन जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे, इफ ॲक्सेलरेशन इज कॉन्स्टंट, म्हणजे ॲक्सेलरेशन जर कॉन्स्टंट असेल म्हणजे ॲक्सेलरेशन दोन्ही वेळेस इथून इथपर्यंत जाताना पूर्णच्या पूर्ण ॲक्सेलरेशन ही सारखा आपण देत असू तर प्रत्येक ठिकाणी ते सारखं असेल. म्हणून एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला जर मी ॲक्सेलरेशन इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनचा जर विचार केला तर ते सारखं असेल, ते तेवढंच असेल जेवढं या ठिकाणी आहे, जेवढं या ठिकाणी, जेवढं या ठिकाणी आहे, जेवढं प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणून मी इथे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणजेच इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन असं लिहू शकतो. म्हणजे ॲक्सेलरेशन जे आहे ते ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन हे दोन्ही सारखं राहील जर ॲक्सेलरेशन हे कॉन्स्टंट असेल. आणि समजा आपण 2 डायमेन्शनल मोशनमध्ये ॲक्सेलरेशन जर कॉन्स्टंट घेतलं तर आपण असं लिहू शकतो ॲव्हरेज ॲक्सेलरेशन इज इक्वल टू इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन अँड इज इक्वल टू इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम असतं. म्हणजे काय, वेलॉसिटी जी बदलली, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी म्हणजे v मायनस u अपॉन t मायनस 0, कारण की नंतरचा टाइम जो आहे फायनल वेलॉसिटीच्या वेळेसचा तो t आहे आणि सुरुवातीचा 0 आहे, म्हणून t मायनस 0 म्हणजे इथे राहिला फक्त t. v मायनस u इज इक्वल टू केलं तर a इंटू टी असं होईल ते, बरोबर आहे. आता फक्त एच लिहित आहे मी, कारण की इन्स्टंटेनियस आणि ॲव्हरेज दोन्ही ॲक्सेलरेशन काय आहे, सेम आहे, म्हणून फक्त मी काय लिहित आहे, ए लिहित आहे. म्हणून v मायनस यू इज इक्वल टू ए टी असं होईल. अशा वेळेस मग आपण v इज इक्वल टू यू जर तिकडे नेला तर u प्लस ए टी असं लिहू शकतो. म्हणजे पहिलं इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला सेम मिळू शकते, फक्त या ठिकाणी मला विथ डायरेक्शन कन्सिडर करावं लागेल. म्हणजे त्याचा वेक्टर फॉर्म जो आहे तो इथे दिसत आहे, बाकी काही फरक त्यामध्ये दिसत नाही. हेच इक्वेशन ऑफ मोशन आपण 1 डायमेन्शनल किंवा लिनियर मोशनमध्ये सुद्धा पाहिलं होतं. इथे 2 डायमेन्शनल मोशनमध्ये किंवा प्लेन मोशन इन अ प्लेनमध्ये सुद्धा आपल्याला तसंच दिसून येते. त्यानंतर जर आपण डिस्प्लेसमेंटबद्दल जर याचा विचार केला तर आपल्याला माहीत आहे की ॲव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम असतं. म्हणून मग डिस्प्लेसमेंट जर यस झालेलं असेल तर आणि टाईम जर लागलेला टी असेल तर मी असं लिहू शकतो व्ही ए व्ही इज इक्वल टू एस अपॉन टी. आणि याच्यावरून मी लिहू शकतो यस इज इक्वल टू व्ही ए व्ही इंटू टी, यस इज इक्वल टू व्ही ए व्ही इंटू टी, बरोबर आहे. आता आपल्याजवळ आहे की व्ही ए व्ही जर आपण ॲव्हरेज वेलॉसिटी याची काढतो म्हटलं टोटल, तर मला सगळ्या प्रकारच्या वेलॉसिटीज एकत्र करावं लागेल आणि नंबर ऑफ वेलॉसिटीजनी त्याला डिवाईड करावं लागेल, म्हणजे मला ॲव्हरेज वेलॉसिटी मिळेल. पण आपल्याजवळ 2च व्हॅल्यूज आहेत वेलॉसिटीच्या, ती म्हणजे सुरुवातीची u आणि नंतरची v. आणि आपल्याजवळ त्याची सरासरी काढताना अशी काढावी लागेल u प्लस v अपॉन 2, बरोबर आहे की नाही. म्हणजे v ए व्ही इज इक्वल टू u प्लस v बाय 2 अशी आपली ॲव्हरेज वेलॉसिटी मिळाली आपल्याला. आता या ॲव्हरेज वेलॉसिटीची व्हॅल्यू जर मी इथे टाकली, ही व्हॅल्यू कशाला लक्षात आलं तुमच्या, नंबर ऑफ वेलॉसिटीज आपण कन्सिडर केल्या बदलणाऱ्या. इथे समजा u आहे, इथे मधात कुठेतरी u1 आहे, u2 आहे, u3 आहे, इथे v आहे, सगळ्या एकत्र केल्या असत्या अपॉन 5 केलं असतं जर आपण 5 प्रकारच्या वेलॉसिटीज कन्सिडर केल्या असत्या. म्हणजे जसं आपण मीन काढत असतो, मीन तसं काढलं आपण. मग आपल्याजवळ 2च व्हॅल्यूज आहेत वेलॉसिटीच्या ड्युरिंग द पाथ. ही इनिशियल वेलॉसिटी u आहे, फायनल v आहे, म्हणून मी u प्लस v, नंबर ऑफ वेलॉसिटी किती झाल्या 2, म्हणून डिवायडेड बाय 2 अशा प्रकारे मला मीन वेलॉसिटी मिळाली. त्यालाच आपण काय म्हणतो, ॲव्हरेज वेलॉसिटी. मग ॲव्हरेज वेलॉसिटीची व्हॅल्यू जर इथे टाकली तर झाला यस इज इक्वल टू ॲव्हरेज वेलॉसिटी u प्लस v बाय 2 इंटू टी. मग इज इक्वल टू यू अच्छा असा प्लस
व्ही. व्ही म्हणजे इक्वेशन 1 नुसार काय आहे यू प्लस ए टी. मग ते इथं लिहिलं मी यू प्लस ए टी बाय 2 अशा असा लिहिला मल्टिप्लाय बाय टी अशा असा आहे, काही फरक नाही. या ठिकाणी यू प्लस यू म्हणजे काय म्हणजे 2u. इथे बघा 2u प्लस इथे ए आहे आणि टी आहे, जसं तसं लिहिलं काही फरक केलेला नाही. अपॉन 2 इंटू टी मल्टिप्लाय बाय टी. या इक्वेशनमध्ये या इक्वेशनचा काही फरक नाही, फक्त यू प्लस यूला काय केलेलं आहे ट्वाईस यू केलेला आहे, बाकी काहीच फरक नाही केला. त्यानंतर आता मी 2ला दोन्हीकडे बेस जो आहे तो दोन्हीकडे बेस 2 लावतो, तर ट्वाईस यू इंटू टी होऊन जाईल इथे अपॉन 2 प्लस ए इंटू टी म्हणजे ए इंटू टी स्क्वेअर अपॉन 2. लक्षात आलं, सिंपल मॅथमॅटिकल आहे, काहीच त्यात हे नाही. 2 कॅन्सल झाला, मिळालं यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. म्हणजे परत आपल्याला इक्वेशन नंबर 2 जे आहे ते पण पहिलेच्या आपल्या इक्वेशन सारखंच मिळालेलं आहे, फक्त या ठिकाणी आपल्याला विथ डायरेक्शन आहे म्हणजे वेक्टर फॉर्म त्याचा जो आहे तो मिळालेला आहे. कारण की 2 डायमेन्शनमध्ये आपण वेक्टर जे आहेत ते कन्सिडर केलेले होते, त्याचे पोझिशन वेक्टर्स, त्यानुसार आपल्याला त्या प्रत्येक पोझिशन वेक्टरनुसार यस यू किंवा व्ही आणि ए सगळ्यांची डायरेक्शन मिळालेली होती पर्टिक्युलर, त्यानुसार आपल्याला हे मिळवलेलं आहे. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. आपण दोन्ही इक्वेशनसाठी जर पाहतो तर आपल्याला दोन्ही इक्वेशन एक्स आणि वाय दोन्हीमध्ये रिझॉल्व करून आपल्याला त्याच्या दोन्ही डायमेन्शनमध्ये असणाऱ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता येतात. जसं आपण या इक्वेशनला लिहू शकतो व्ही एक्स इज इक्वल टू यू एक्स प्लस ए एक्स टी आणि वाय डायरेक्शनने लिहू शकतो व्ही वाय इज इक्वल टू यू वाय प्लस ए वाय टी. त्यानंतर इक्वेशन नंबर 2ला सुद्धा आपण अशा प्रकारे रिझॉल्व करू शकतो. रिझॉल्युशन ऑफ वेक्टर आपण पाहिलेला आहे. आणि एस एक्स इज इक्वल टू यू एक्स प्लस यू एक्स टी प्लस हाफ ए एक्स टी स्क्वेअर. अशाच प्रकारे एस वाय इज इक्वल टू यू वाय टी प्लस हाफ ए वाय टी स्क्वेअर. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण याला रिझॉल्व करू शकतो. रिझॉल्युशन कसं एकदम सोपं आहे, 2 डायमेन्शनल मधलं रिझॉल्युशन आहे. म्हणजे काय तर अशा प्रकारे एक्स आणि वाय ॲक्सिस जर आपण विचारात घेतले आणि असं जर त्याचं व्हेलॉसिटी व्ही वेक्टर आहे, म्हणजे हा इथपर्यंत गेला, नंतर हा इथून इथपर्यंत गेला, हे झालं त्याचं डिस्प्लेसमेंट, हा झाला त्याचा एक वेक्टर पोझिशन वेक्टर, हा दुसरा इथून इथपर्यंत गेला, हा झाला याचा यू वेक्टर, हा झाला त्याचा व्ही वेक्टर. जर मी व्हेलॉसिटीसाठी विचार केला तर लक्षात आलं की नाही. मग मी याला यू म्हणजे याला व्ही एक्स जो आहे याचा, म्हणजे मी असं म्हणेल की इथून जर मी असं याला रिझॉल्व केलं, इथून जर मी याला असं रिझॉल्व केलं तर हा झाला त्याचा व्ही वाय आणि हा झाला त्याचा व्ही एक्स. म्हणजे मी याचं रिझॉल्युशन करून सुद्धा हे मिळवू शकतो. हे तुम्हाला लक्षात आलं. ही छोटी डायग्राम तुम्हाला दिसत आहे. अशाच प्रकारे मी याला दोन्हीमध्ये सुद्धा रिझॉल्व करू शकतो. असं मी दोन्ही इक्वेशनसाठी करू शकतो. बरोबर आहे की नाही. जर मी दोन्ही इक्वेशनसाठी असं करतो म्हटलं तर मला काय दिसेल बघा. तर मला या दोन्ही इक्वेशनसाठी आता मी हीच डायग्राम मोठी काढते. इथे दोन्ही इक्वेशनसाठी मी ही डायग्राम काढू शकतो. असा हा पहिला पोझिशन वेक्टर आहे, याला x1 म्हणू आपण. इथून हा इथपर्यंत गेला पार्टिकल, हा झाला त्याचा दुसरा पोझिशन वेक्टर, याला आपण x2 असं म्हणू. समजा पहिल्यांदा त्याची व्हेलॉसिटी u होती म्हणून हा त्याचा u वेक्टर झाला, हा v वेक्टर झाला. बरोबर आहे. हा झाला त्याचा डिस्प्लेसमेंटचा वेक्टर. इथे जर मी पाहिलं तर हा झाला त्याचा रिझॉल्व केल्यानंतरचा एक कॉम्पोनंट v चा आणि हा झाला रिझॉल्व केल्यानंतरचा दुसरा कॉम्पोनंट v चा. याला vy असं म्हणू, याला vx असं म्हणू. आपण x डायरेक्शननी आहे, हा y डायरेक्शननी आहे. रिझॉल्व केल्यानंतर तसं u ला आपण रिझॉल्व करू. या डायरेक्शननी ux असं म्हणू, या डायरेक्शननी uy असं म्हणू. बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण याला रिझॉल्व करून पुन्हा ऍक्सेलरेशन सुद्धा x आणि y डायरेक्शननी, जी डायरेक्शन व्हेलॉसिटी जी आहे तीच डायरेक्शन ऍक्सेलरेशनची पण आहे, म्हणून याला ऍक्सेलरेशन याच डायरेक्शननी असेल a. त्याला रिझॉल्व करू शकतो आपण as आणि इथे आपण म्हणू शकतो ay. अशा प्रकारे आपण इथे याला रिझॉल्व केल्यानंतर आपल्याला AF चा पण कॉम्पोनंट इथे मिळाला, AY कॉम्पोनंट इथे मिळाला, इथे UX मिळाला, इथे UX, इथे VX मिळाला, इथे VX. अशा प्रकारे आपल्याला सगळेच्या सगळे कॉम्पोनंट्स इथे मिळतात आणि दोन्ही इक्वेशन जे आहेत ते आपण या ठिकाणी दोन्ही डायरेक्शननी x आणि y डायरेक्शननी रिझॉल्व केल्यानंतर आपण त्यांच्या व्हॅल्यूज या ठिकाणी पुट करून x डायरेक्शननी आणि y डायरेक्शननी व्हेलॉसिटी किती प्रमाणात मिळेल किंवा डिस्प्लेसमेंट किती प्रमाणात मिळेल हे आपल्याला काढता येते.
आणि ॲक्सेलरेशन तर आपण पहिल्या इक्वेशनच्या आधीच काढलेलं आहे. लक्षात आलं की नाही? म्हणजे आपण ह्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पर्टिक्युलरली एकेका डायरेक्शननी असणाऱ्या मोशनसाठी काढू शकतो. मग समजा जर मी म्हटलं की या डायरेक्शननी एक्स डायरेक्शननीच फक्त मी जर मुवमेंटचा विचार केला, एखाद्या पार्टिकलर डिस्प्लेसमेंट फक्त एक्स डायरेक्शननीच असेल, तर मला इथे दिसते की त्याचा वाय डायरेक्शनचा कॉम्पोनंट जो आहे तो 0 राहील आणि फक्त एक्स डायरेक्शननीच त्याला कंट्रोल करता येईल. म्हणजे फक्त Vx किंवा Sx हे दोनच इक्वेशन त्याला लागू पडतील. जर एखाद्या पार्टिकलची मोशन फक्त वाय डायरेक्शननी असेल तर Uy आणि Vsy हे दोन इक्वेशननुसार त्याची आपल्याला वाय डायरेक्शननी असणारी व्हॅल्यू जी आहे ती काढता येते. तर असे हे दोन इक्वेशन्स ऑफ मोशन आपण पाहिले. आता त्या दोन्हीचे आपण रिझॉल्व्ह करून पाहिले. सर्वांनी पुस्तकात पाहून घेणे आणि हे पूर्णपणे वाचून घेणे. ठीक आहे.